नमस्कार मित्रांनो, आपण यापूर्वी एक पार्ट बनवला होता ज्यामध्ये आपण PSI STI आणि ASO ची एक सराव प्रश्नपत्रिका घेतली होती। तर त्यामध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितले होते। तर हा त्या व्हिडिओचाच पार्ट 2 आहे। तर यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत आणि यामध्ये एक नवीन लक्षात राहण्यासाठी मी ट्रिक वापरलेली आहे। तर ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल। चला तर आपण 26 नंबरचा प्रश्न बघूयात। मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता डॅश डॅश ते डॅश डॅश च्या दरम्यान असते। म्हणजे बघा, मनुष्याला जो ध्वनी ऐकू येत असतो त्या ध्वनीची वारंवारता आपल्याला येथे विचारलेली आहे। ऑप्शन मध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत। यामध्ये 2 वरती 0, इथे 2 आहेत, इथे 4 आहेत, इथे 1 आहे। म्हणजेच बघा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथं 0 जे आहेत ते कमी जास्त दिलेले आहेत। तर आपल्याला आन्सर माहिती असते, परंतु एक्झॅक्ट आन्सर कोणता आहे करणं आपल्याला असे ऑप्शन दिसल्यानंतर कठीण जात असतं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघूयात। बघा, इथं गुगलवरती सांगितलेलं आहे, पीपल कॅन हिअर साऊंड ॲट फ्रिक्वेन्सीज फ्रॉम अबाउट 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स। म्हणजे मनुष्य हा 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स पर्यंतचा आवाज ऐकू शकतो। तर यामध्ये कन्फ्यूज करणारे अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, 20 हर्ट्स आणि 20,000 हर्ट्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया आपण। योग्य जोड्या लावायच्या आहे आपल्याला इथे। पुसद टेकड्या, मनसर टेकड्या, दरकेसा टेकड्या, चिरोल टेकड्या। यामध्ये टेकड्या एकाच रकान्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि इकडे जे दिले गेले आहेत ते जिल्हे दिले गेलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत। तर यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, आपल्याला माहित आहे की पुसद टेकड्या ह्या ज्या आहेत त्या यवतमाळमध्ये आहेत। त्यानंतर मनसर टेकड्या ज्या आहेत त्या नागपूरमध्ये आहेत। बस आपल्याला जरी 2 ऑप्शन जरी एक्झॅक्टली माहीत असले तर आपण प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट सोडवू शकतो। तर एलिमिनेशन आपण करू शकतो यामध्ये। तर ए चं उत्तर 2 आहे, तर ते आपण बघून घेऊया। इथं ए चं उत्तर जे आहे ते 2 इथं आहे आणि इथं आहे। त्यानंतर बी चं उत्तर जे आहे ते 3 आहे, ते इथं आहे फक्त। म्हणून योग्य ऑप्शन हा येईल, कारण फक्त आपल्याला 2 योग्य जोड्या माहिती असल्या तरी आपण कन्फर्म आपला आन्सर गेस करू शकतो। तर सी चं ऑप्शन नंबर 1 आणि डी चा ऑप्शन नंबर 4, चिरोली टेकड्या, गडचिरोली। यामध्ये एक गेसिंग तुम्ही करू शकता। इथं चिरोली आहे, इथं पण चिरोली आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल। चिरोली टेकड्या ह्या गडचिरोलीला आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे वळूयात। भारतातील पश्चिमेच्या दिशेने वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती? तर आपल्याला भारत जो आहे आपला, त्या भारतामध्ये पश्चिमेला वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नर्मदा नदी। ती कशी, तर ते आपण बघूया। बघा, या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता नर्मदा नदीचा प्रवाह जो आहे तो पश्चिमेकडे वाहताना आपल्याला दिसत आहे। ॲज यू कॅन सी इन द इमेज, ही नर्मदा नदी आहे, ही पश्चिमेकडे वाहत जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात। महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाबाबत चुकीचे विधान कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे। तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आपण वाचूयात, कोकण किनारपट्टीवर आंबेसरी पाऊस पडतो। तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे। कोकण किनारपट्टीवर आंबेसरी पाऊस पडतो, लक्षात ठेवायचं विधान आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या मध्य, दक्षिण व पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनसरी पाऊस पडतो, हे देखील बरोबर आहे। आपल्याला प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, चुकीचे विधान शोधायचे आहे। त्यानंतर तिसरं जे आहे, दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात। तर हे विधान जे आहे ते चूक आहे, वळव्याचा पाऊस म्हणत नाहीत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, खालीलपैकी कोणत्या मृदेत जलसिंचनाच्या साहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते तिला वायंगण शेती म्हटले जाते?
तर हा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीतच असेल. उन्हाळी शेती आणि जलसिंचन यांचा जर आपण संबंध लावला तर गाळाची मृदा जी आहे ती सर्वोत्तम असते व तिलाच आपण वायंगण शेती असे म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कृषी दिन 1 जुलै कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ऑप्शनमध्ये आपल्याला दिले गेलेले आहेत शरद जोशी, गोपीनाथ मुंडे, विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे विठ्ठलराव विखे पाटील. तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात विठ्ठलराव विखे पाटील. फार्मर्स डे जो आहे 1 जुलै रोजीचा तो यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यानंतर रेडी हे बंदर डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी हे बंदर डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शनमध्ये दिले गेलेले आहेत चिकू, नैसर्गिक वायू, कोळसा आणि लोह खनिज. तर बघा, रेडी हे जे पोर्ट आहे, हे जे बंदर आहे त्यामध्ये आयर्न ओरसाठी ते प्रसिद्ध आहे. आयर्न ओर म्हणजेच लोह खनिज. तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर आहे ते आहे लोह खनिज. लक्षात ठेवायचे आहे रेडी बंदर लोह खनिज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील भूआकारांचा नीट विचार करा. भू आकार आपल्याला दिलेले आहेत पानपोया, हम्मादा, भूछत्र खडक आणि यारदांग. तर प्रश्न असा आहे, वरीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? म्हणजे बघा, जेव्हा वारा हा जोरात वाहत असतो तेव्हा त्यामुळे काही भागांचे क्षरण होत असते. तर आपल्याला हे जे भू आकार दिले आहेत, भूभाग दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला क्षरण कार्यामुळे कोणते तयार झालेले आहेत ते बघायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वरील सर्व. कारण पानपोया, हम्मादा आणि भूछत्र खडक आणि यारदांग हे सर्व जे आहेत ते वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत. यू कॅन सी, या इमेजमध्ये देखील आपल्याला दिसत आहे. या इमेजमध्ये देखील तुम्ही बघू शकतात वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे पानपोया तसेच इतर काही भूभाग तयार झालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान किंवा विधाने निवडा. तर विधाने दिलेली आहेत आपल्याला 2A आणि B. पहिलं विधान आहे, गडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. तर प्रथमतः गडीचा पर्वत कसा असतो हे आपण बघून घेऊ. मित्रांनो, तुम्ही चित्रामध्ये बघू शकत आहात, हा जो आहे तो गडीचा पर्वत आहे, हा देखील गडीचा पर्वत आहे, फोल्डेड माउंटेन. तर याविषयी आपल्याला ती विधाने दिली गेलेली आहेत. तर ती विधाने आपण एक वेळा वाचून घेऊयात. गडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात आणि गडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते केवळ A आहे. गडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. आणि हे B जे विधान आहे ते चुकीचे आहे. टेन्साईल फोर्सेसमुळे पर्वतांची निर्मिती होत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सात्मीकरण म्हणजे काय? अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे, पचन व शोषण न झालेल्या उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 हे आहे. शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न 36 नंबर, खालील विधानांचा विचार करा. अर्नाळा हा किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे, कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे आणि नरनाळा हा जिल्हा अकोला जिल्ह्यात आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर यापैकी सर्व विधान जे आहेत, कारण अर्नाळा किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, कर्नाळा रायगडमध्ये आणि नरनाळा अकोल्यामध्ये, त्यामुळे तिघही जे आहेत विधान ते तिघही बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर A हा जो आहे तो राईट आहे. त्यानंतर खालील सर्वात लांब गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का सरोवर, वुलर सरोवर, दाल सरोवर, लोणार सरोवर. तर हा अगदी सोपा प्रश्न आलेला आहे. लांब गोड्या पाण्याचे सरोवर आपल्याला इथं विचारलेले आहे.
तर योग्य उत्तर जे आहे ते वुलर लेक आहे. तुम्ही बघा चित्रामध्ये बघू शकत आहात, वुलर लेक इथं दाखवल्या गेलेला आहे. वुलर लेक जे आहे ते काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आपल्याला गाळाच्या संचयनाचा क्रम जो आहे तो लावायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजेच बघा, भारतीय मैदान जे आहे तिथून म्हणजे उत्तर दिशा आपली ही वरची असते आणि दक्षिण तिच्या ऑपोजिट असलेली दिशा. तर आपल्याला या साईडने हा क्रम लावायचा आहे. तर यापैकी योग्य जो ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन नंबर 2, तराई, भांगर आणि खादर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 योग्य जोड्या लावायच्या आहे. एका कॉलममध्ये आपल्याला सजीव दिलेले आहेत आणि त्यांची वैज्ञानिक नावे दिली गेलेली आहेत. तर बघा इथं कुत्रा, गाय, जास्वंद आणि ज्वारी आहेत. इथं वैज्ञानिक नावं दिली गेलेली आहेत. तर बघा तुम्हाला यापैकी एकाचे जरी वैज्ञानिक नाव माहीत असले तरी तुम्ही बाकी आन्सर जे आहे ते गेस करून अगदी योग्य उत्तर लावू शकतात. तर बघा तुम्ही चित्रामध्ये बघू शकत आहात, डॉग सायंटिफिक नेम जे आहे ते कॅनिस ल्युपुस फॅमिलियारिस असे आहे. तर यामध्ये आपण बघूयात कुत्रा कॅनिस फॅमिलियारिस असे आपल्याला शॉर्टमध्ये जे आहे ते आन्सर त्याचे दिले गेलेले आहे. तर आपण याची जोडी याला लावूयात. ऑप्शन नंबर ए चा ऑप्शन 3 आहे. तर आपण ए मध्ये बघणार कुठं 3 आहे. तर ए मध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये इथं 3 आहे, त्यानंतर इथं 3 कुठेही नाही, म्हणून आपण करेक्ट ऑप्शन जो आहे तो ए हा म्हणणार आहेत, 1 हा म्हणणार आहेत. तर बी चा आन्सर 2 म्हणजेच गाईला बोस टॉरस असे नाव आहे, वैज्ञानिक नाव. त्यानंतर सी जो आहे त्याचे ऑप्शन नंबर 4 आहे, विबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणजेच ज्वारी. आणि उरलेला ऑप्शन जो आहे तो जास्वंद म्हणजेच सॉर्गम वॉलगिर. अशा प्रकारच्या या जोड्या आपण सहज लावू शकतो जर आपल्याला एकाचे देखील सायंटिफिक नेम माहीत असेल तर. त्यानंतर पुढचा प्रश्न CNG गॅस विषयी आहे. CNG चे पूर्ण नाव, आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, त्यानंतरच उत्तराकडे किंवा ऑप्शनकडे वळायचं. CNG चे पूर्ण नाव कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे. आपला सर्वांना माहीत आहे CNG चा फुल फॉर्म कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असा आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर हा एक नैसर्गिक गॅस आहे, माहीत आहे आपल्याला, हा एक नॅचरल गॅस आहे. CNG इज अ नॅचरल गॅस. त्यानंतर ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, हे देखील ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजेच आपल्याला चुकीचे विचारलेले आहे, तर योग्य ऑप्शन असणार आहे यापैकी नाही. म्हणजेच यापैकी कोणतेही विधान चुकीचे नाही. त्यानंतर समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी SONAR म्हणजेच सोनार वापरतात. तर त्याचे पूर्ण नाव काय? तर बघा तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात, समुद्राची काही चित्र आहेत आणि जहाज दिले गेलेलं आहे. सोनार ओरिजिनली ॲज ॲक्रोनिम फॉर साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. सोनारचा फुल फॉर्म साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग इज अ टेक्निक दॅट युजेस साऊंड प्रोपोगेशन. साऊंड प्रोपोगेशनचा वापर करून सोनार हे टेक्निक जी आहे ती काम करत असते. तर आपल्याला याचा फुल फॉर्म विचारलेला आहे, तर फुल फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. तर आपण ऑप्शनमध्ये हा जो आहे अर्थ किंवा फुल फॉर्म तो आपण बघणार आहोत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग असे आहे. सोनारचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. आणि त्याचे जे कार्य आहे ते देखील लक्षात ठेवायचे आहे, समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फळे व फुलांवर डॅश डॅश किरणांचा सौम्य मारा करून फळांची उत्पादकता वाढवता येते. ऑप्शनमध्ये दिले गेले आहेत अल्फा, बीटा, गॅमा आणि क्ष किरण म्हणजेच एक्स-रे. आपल्याला फळांची प्रोडक्शन जर वाढवायचं असेल तर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बघा
तुम्ही बघू शकता तिथं दिलं गेलेलं आहे गॅमा रेडिएशन इफेक्ट ऑन फ्रूट ऑन व्हेजिटेबल, यामध्ये ग्रोथ ही होत असते गॅमा रेडिएशनमुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे गॅमा रेडिएशन, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सौर ऊर्जेचे विजेत रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर फोटोव्होल्टिक यंत्रणेत सोलार सेल्स कशाचे बनलेले असतात? तर या प्रश्नाचे उत्तर सिलिकॉन आहे. सिलिकॉनचे सोलार सेल्स बनलेले असतात. त्याविषयी अधिक माहिती आपण बघूयात. सोलार सेल्स आर मेड अप ऑफ सिलिकॉन सेमीकंडक्टर. सिलिकॉन जे आहे ते सेमीकंडक्टर असते दॅट ॲब्झॉर्ब सनलाईट, की जे सनलाईट ॲब्झॉर्ब करते अँड देन कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच सिलिकॉन जे आहे ते सनलाईट ॲब्झॉर्ब करून त्याचे रूपांतर इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युतमध्ये करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो? ऑप्शन आहेत कार्बन 14, अतिनील तरंग, किरणोत्सारी समस्थानिके आणि क्ष किरण. तर या प्रश्नाचे उत्तर आपण बघूयात. इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात अल्ट्राव्हायलेट लाईट डिसइन्फेक्टंट इथं म्हटलेलं आहे. अ नंबर ऑफ हॉस्पिटल युजिंग ACT अल्ट्राव्हायलेट लाईट डिसइन्फेक्टंट ऑर एअर स्टेरिलायझर. म्हणजे यामुळे एअर जी आहे ती स्टेरालाइज होते, तिचे निर्जंतुकीकरण होते अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे अल्ट्राव्हायलेट लाईट म्हणजेच अतिनील तरंग. त्यानंतर RDX हे खालीलपैकी काय आहे? जंतुनाशक, स्फोटक, तणनाशक आणि रासायनिक खत. ॲज यू कॅन सी इन द इमेज, तुम्ही फोटोमध्ये बघू शकत आहात RDX ॲब्रिव्हिएशन ऑफ रिसर्च डिपार्टमेंट एक्सप्लोजिव्ह ऑर रॉयल डिमॉलिशन एक्सप्लोजिव्ह. तर RDXला रिसर्च डिपार्टमेंट एक्सप्लोजिव्ह म्हणतात किंवा रॉयल डिमॉलिशन एक्सप्लोजिव्ह म्हणत असतात. तर हे जे आहे ते एक एक्सप्लोजिव्ह आहे, बरोबर. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते आहे स्फोटक म्हणजेच एक्सप्लोजिव्ह. RDX इज अ स्फोटक पदार्थ आहे RDX. त्यानंतर 1953 साली पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1953 सालचे आपल्याला पहिला बॅकवर्ड आयोग जो होता त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत. ऑप्शनमध्ये BP मंडल, काकासाहेब कालेलकर, जयप्रकाश नारायण आणि VP सिंग दिलेले आहेत. तर योग्य उत्तर जे आहे ते आपण बघूयात आता. कालेलकर कमिशन ॲधरिंग टू आर्टिकल 340 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच संविधानाच्या 340 या कलमानुसार कालेलकर कमिशन स्थापन करण्यात आला होता. द फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन वॉज सेटअप बाय द प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑन 29 जानेवारी 1953. म्हणजे 29 जानेवारी 1953 हा जो आयोग आहे तो प्रेसिडेन्शियल ऑर्डरने स्वीकारण्यात आला होता. हा आयोग जो आहे तो फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस होता, म्हणजेच मागासवर्गीय आयोगासाठी स्थापन करण्यात आला होता अंडर द चेअरमनशिप ऑफ काका कालेलकर. इथं तुम्ही बघू शकत आहात काका कालेलकर यांचे नाव दिले गेलेले आहे. चेअरमनशिप म्हणजे अध्यक्षस्थान. इट इज ऑल्सो नोन ॲज द फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन. हा जो आहे तो प्रथम बॅकवर्ड क्लासेस कमिशन होता. तारीख जी आहे ती लक्षात ठेवायची आहे 29 जानेवारी 1953. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते आहे काकासाहेब कालेलकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महान्यायवादी यांच्याबाबत कोणते विधान गैरलागू आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्याच अटी महान्यायवाद्यांची नेमणूक करताना विचारात घेतल्या जातात. हे जे ऑप्शन आहे ते लागू आहे महान्यायवादींना. त्यानंतर महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते, हे देखील विधान योग्य आहे, महावादींना लागू आहे. आपल्याला गैरलागू विधान विचारलेले आहे, म्हणजे जे महान्यायवादींच्या बाबतीत लागू होत नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे तो आहे राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. हे देखील विधान बरोबर आहे. महान्यायवादी जोपर्यंत राष्ट्रपतींची इच्छा आहे तोपर्यंत पदावर राहू शकतात. त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे तो महान्यायवादी हे संसदेचे सदस्य असतात. तर हे जे विधान आहे ते गैरलागू आहे. महान्यायवादी संसदेचे सदस्य असत नाही.
त्यानंतर 48 नंबरचा आपला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द या घटनादुरुस्तीने समाविष्ट झालेले आहेत. 39वी, 44वी, 42वी आणि 52वी. तर समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द जे आहेत ते 42व्या घटनादुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये. 42वी घटनादुरुस्ती ही जी आहे ती 1976 मध्ये करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं आहे. 42व्या घटनादुरुस्तीलाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असे देखील म्हणतो, हे देखील लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 49 नंबर, भारतीय राज्यघटनेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत संबंधीच्या तरतुदी या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू आहेत. हे वाक्य डॅश डॅश आहेत. तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत चूक, बरोबर, अंशतः चूक व अंशतः बरोबर आणि सांगू शकत नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते आहे बरोबर, कारण दिलेले विधान जे आहे ते बरोबर आहे. राज्यघटनेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत समितीच्या तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना देखील लागू आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी जो मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा घोषित करून स्वीकारला आहे त्यामध्ये एकूण किती कलमे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, 30 कलमे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहात तर व्हिडिओला लाईक करून जा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला प्रत्येक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो. पुनश्च एकदा धन्यवाद. आहे ते